त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये खऱ्या अर्थाने जर कुठला जर पराक्रमी इतिहास आणि अक्षरशः म्हणजे अख्ख्या देशाला दिशा दिलेला जे काही परिसर जो आहे तो म्हणजे पुण्यातलाच परिसर. आणि त्यामध्ये हे जे 3 गड जे आहेत सिंहगड, राजगड, तोरणा, हे गड अतिशय महत्वाचे आहेत. भारताच्या इतिहास असू दे, म्हणजे संस्कृती असू दे, आणि त्याचं म्हणजे जडणघडण जे काही झालेलं आहे आज, बरोबर, त्यामध्ये 3 गडांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. आणि अशा पद्धतीची मॅरेथॉन ही घ्यायचं आम्ही ठरवलं सन 2018 साली. तिथून आहे ना आपल्याला अख्खी ती रेंज दिसते देव टाक्यापासून. म्हणजे सिंहगड दिसतो, डाव्या बाजूला पुरंदर दिसतो, समोर बघितलं तर थेट राजगड दिसतो, आणि उजव्या हाताला तोरणा दिसतो. असं ते व्ह्यू आहे तिथनं. तो नजारा आपल्याला बघायला मिळतो. क्रोनॉलॉजी ऑफ इव्हेंट्स, आपण कसं डेली डायरी कशी लिहितो तसे त्या पद्धतीने कान्होजी जेधेंचं एक स्वतःचं अष्टप्रधान मंडळ होतं, त्यांच्याकडून ती लिहून घ्यायची की आज हे घडलं, आज ते घडलं. फक्त एक ते 2 लाईन्स मध्ये लिहायची. ही जेधे शिकवली, तिचं एक आगळं वेगळं शिवकार्य करायचं. आणि शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत ते जगभरामध्ये आपल्याला पोचवायचे. ही मॅरेथॉन मधून आपण कुठल्याही प्रकारचा पैसा कमवायचा नाही. दादा हे कसे पळतील, त्यांना गाडावरती चढायला जमत नाही आणि तुम्ही पळायला सांगता यांच्या मागे, कारण की खूप काही घसरड्या वाटा आहेत, बरोबर. तर ह्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाने चांगली मदत केली. कारण की त्याच्यात एक मुद्दा की लिंगाणा काय ऍड केला. नमस्कार मंडळी, तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत दिग्विजय जेधे, जे की ऑर्गनायझर आहेत SRT अल्ट्राचे. SRT अल्ट्रा ही कन्सेप्ट कशी आली त्यांच्या डोक्यामध्ये, किंवा त्याचं एक्झिक्युशन कसं केलं, ह्या अशा बऱ्याच छान प्रकारच्या गप्पा आपण त्यांच्यासोबत केलेल्या आहे. तर चला ऐकूया. नमस्कार मंडळी, नेहमीप्रमाणेच गोलगप्पावरती एक नवीन विषय घेऊन येतोय. तो म्हणजे SRT अल्ट्रा. ही एक अल्ट्रा मॅरेथॉन आपण म्हणू शकतो. ही पुण्यामध्ये चालू आहे. दरवर्षी साधारणतः दिवाळी संपल्यानंतर हिवाळ्यामध्ये ही मॅरेथॉन चालू होती. आणि साधी सोपी नाहीये. तर SRTL म्हणजे सिंहगड, तोरणा, राजगड, तोरणा, लिंगाणा अशी ती डोंगर चढायचा उतरायचा अशा पद्धतीनं ती अल्ट्रा मॅरेथॉन आहे. तर त्याचे ऑर्गनायझर्स आपल्याबरोबर आलेले आहेत, ते म्हणजे दिग्विजय जेधे उर्फ नाना. तर नमस्कार सर, गोलगप्पावरती आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. येस वैभवजी. तर आज आपण ह्या SRT अल्ट्रा हे कसं तुमच्या डोक्यामध्ये कल्पना आली याच्याबद्दल जाणून घेणार आहे. पण त्यापूर्वी आपण हे बघू की तुमचं ओव्हरऑल फॅमिली बॅकग्राऊंड कशी आहे. म्हणजे जेधे ह्याच्यावरून कळतंय की शिवाजी महाराजांच्या काळातले जे कान्होजी जेधे होते त्यांच्या वंशावळीतले असणार आहे असं जाणवते. तर चालू करूया. वैभवजी, प्रथमतः तुम्हाला आणि आपल्या सर्व पॉडकास्टच्या श्रोत्यांना नवीन 2026 या वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या मते पहिलंच माझं पॉडकास्ट असेल या वर्षातलं. तर सर्व श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा. आणि आपण आता आपल्या टॉपिककडे येऊयात. आपण जो प्रश्न विचारला की म्हणजे माझं घराणं, माझं कुटुंब आणि SRT अल्ट्रा हे नेमकं काय आहे. बरोबर. बेसिकली SRT अल्ट्रा मॅरेथॉन ही महाराष्ट्रातली पहिली गड किल्ल्यांवरची धावणारी स्पर्धा आहे. म्हणजे जी मॅरेथॉन ज्याला म्हणतो आपण, मॅरेथॉन म्हणजे कन्सेप्ट आपण लक्षात आला की कोणी जर उच्चार केला तर आपण रोडवरची एक सपाट रस्त्यावरनं धावणारी एक मॅरेथॉन समजतो. बरोबर. जी की 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर म्हणजे हाफ मॅरेथॉन, आणि 42 किलोमीटर म्हणजे फुल मॅरेथॉन. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. म्हणजे भारतामध्ये सुद्धा गेले 40-45 वर्ष झाले म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या मॅरेथॉन्स होत आहेत. बरोबर. आणि रनिंग कल्चर भारतामध्ये खूप मोठं आहे. त्यातल्या त्यात पुण्यामध्ये माझ्या माहितीनुसार अख्ख्या भारतातले सगळ्यात जास्त रनर्स आहेत. त्यामुळे मॅरेथॉन म्हटलं की हे आपल्याला डिस्टन्स कळतं. बरोबर. पण आता हे SRT अल्ट्रा मॅरेथॉन आहे. आता अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे काय की रेग्युलर मॅरेथॉनच्या थ्रेशोल्ड जो आहे 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन आणि 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन, हे जर थ्रेशोल्ड क्रॉस केलं की मग ते किती असू दे, 45 किलोमीटर असू दे, 50 किलोमीटर असू दे, 80, 100 किलोमीटर किंवा 100 मैल म्हणजे 161 किलोमीटर म्हणजे 100 माइल्स, ही जी मॅरेथॉन्स जे फॉर्मॅट्स आहेत
जे 42 किलोमीटरचं जो ती बाउंड्री आहे ती क्रॉस करून गेलेली आहे, त्याला अल्ट्रा डिस्टन्स मॅरेथॉन म्हणतात. मग त्याच्यामध्ये कितीही डिस्टन्स असू शकतं. ओके. त्याच्यामध्ये त्याचं ते एलिव्हेशन जे आहे ते कितीही असू शकतं. म्हणजे ते एकतर तुम्ही डाऊनहिल पण असू शकतं, बरोबर, अपहिल पण असू शकतं. असं काही त्याला मर्यादा नसतात. तर ही अल्ट्रा मॅरेथॉन तिला नाव त्यामुळेच दिलेलं आहे की हे रेग्युलर डिस्टन्सेस नाहीये ते. बरोबर. आता सिंहगड, राजगड, तोरणा हे आपण बघितलं तर महाराष्ट्रातल्या पश्चिम घाट जे आहे, म्हणजे भारताचं जे वर्ल्ड युनेस्को चं जे नामांकित जे आहे बरोबर. वेस्टर्न घाट्स, हो. तर पश्चिम घाट जो आहे आपल्या गुजरात पासून तामिळनाडू पर्यंत, त्याच्यामध्ये सह्याद्री ही पर्वतरांग येते आपली. बरोबर. हे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने वर्ण नाशिक म्हणजे गुजरातच्या बॉर्डर खाली सावंतवाडीपर्यंत सह्याद्रीची पर्वतरांग आपण मानतो. बरोबर. त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये खऱ्या अर्थाने जर कुठला जर पराक्रमी इतिहास आणि अक्षरशः म्हणजे अख्ख्या देशाला दिशा दिलेला जे काही परिसर जो आहे तो म्हणजे पुण्यातलाच परिसर. आणि त्यामध्ये हे जे 3 गड जे आहेत, म्हणजे सिंहगड, राजगड, तोरणा, हे गड अतिशय महत्वाचे आहेत. भारताच्या इतिहास असू दे, म्हणजे संस्कृती असू दे, आणि त्याचं म्हणजे जडणघडण जे काही झालेलं आहे आज, बरोबर, त्यामध्ये 3 गडांचा फार मोठा मोलाचा वाटा. बरोबर. आणि अशा पद्धतीची मॅरेथॉन ही घ्यायचं आम्ही ठरवलं सन 2018 साली. तर त्याची सुरुवात पण अशी आगळी वेगळी आहे की बेसिकली मी पुण्यातलाच असल्यामुळे माझ्या घरचे म्हणजे माझे वडील किंवा मग माझ्या आत्या असतील, माझे बहीण भाऊ असतील, आमचं गुरुवार पेठेमध्ये म्हणजे जेधे मॅन्शन म्हणून एक आमची ऐतिहासिक घरामध्ये मी लहानाचा मोठा झालेलो आहे. ओके. ज्यामध्ये महाराष्ट्राचे खूप सारे नेते येऊन गेलेले आहेत, म्हणजे वास्तव्य झालेलं आहे. त्या जेधे मॅन्शन मध्ये माझं बालपण गेलेलं आहे. तो एक नंतरचा विषय असू शकतो, कारण की ते एक महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे. जेधे मॅन्शन एक तालीम आहे, एक विचार आहे. तर त्यामुळे त्या जेधे मॅन्शन मधून आम्हाला आमचे म्हणजे जे सिनियर्स होते ते लहानपणापासून आम्हाला गड किल्ल्यांवरती घेऊन जायचे, किंवा मग तळजाईची टेकडी असेल, पर्वतीचं असेल म्हणजे मंदिर असेल, वरती जायचं, किंवा मग वेताळ टेकडी असेल, हे लहानपणापासून घरच्यांनी आम्हाला घेऊन गेलेले. त्यामुळं निसर्गाशी कनेक्शन लहानपणापासून. बरोबर. व्यायाम हा म्हणजे रक्तातच तो भिनभिनलेला आहे. मी तालीम केलेली आहे. मी चिंचेची तालीम जी आहे पुण्यातली, त्या चिंचेच्या तालिमीमध्ये मी 3 ते 4 वर्ष मी माझ्या आयुष्यातले घालवलेले आहेत. पक्का व्यायाम केलेला आहे, पक्का अंग कसून घेतलेले. बरोबर. आणि त्याच्यानंतर आईने मला मग नंतर लॉन टेनिस मध्ये टाकलं. एसपी कॉलेजचं जे आहे तिथं 2 वर्ष मी लॉन टेनिस खेळलो. त्यानंतर मग जिम जॉईन केली. मग जिम मधनं व्यायाम हा चालू होता, रनिंग करायचो. मग व्यायाम हा माझ्या पूर्णपणे कायमच आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. डेली व्यायाम केल्याशिवाय माझं चैन पडत नाही. आणि त्यातल्या त्यात निसर्गामध्ये जाणे, खास करून निसर्गाचा व्यायाम हा माझ्यासाठी अव्वल दर्जाचा व्यायाम आहे. म्हणजे जिम वगैरे मी आता ते बंद केलेले आहे. मी आता जास्ती करून निसर्गामध्ये तो खूप काय म्हणजे बॉडीचं जे काही आपली घडवण्याची जी त्याचं जे ती स्टाईल आहे निसर्गाची, ती फार वेगळी, ती मला आवडते. आणि त्याचमुळे मी कधी कधी एकटा पण जात असतो, कधी कधी मित्रांच्या बरोबर पण रानावनात भटकायला जात असतो, रनिंग करायला जात असतो. तर आता 2016-17च्या काळामध्ये मी सहज एकदा म्हणजे कात्रज ते सिंहगड असा तो K2S ट्रेक आहे, फार फेमस ट्रेक आहे तो. नाईट न होतो ना, रात्रीतून करतात ना काहीतरी. हो, म्हणजे शक्यतो पौर्णिमेचा तो ट्रेक फेमस आहे. मोठे मोठे ग्रुप जात असतात त्या ट्रेकला. तर तो जो रूट आहे तो मी एकदाच असंच एकटा मी करत होतो. तर त्या ट्रेकच्या मधनं मग मी कात्रज पासून ते सिंहगडला गेलो. गडावरती जाऊन बसलो. आता मी नॉर्मली कसे ट्रेकर्स आहेत ना, पुणे दरवाजापर्यंत जातात खालनं ट्रेक करून, हातकरवाडी पासून ट्रेक करून पुणे दरवाजा. मी शक्यतो देवटाक्यापर्यंत जातो. म्हणजे तानाजी मालुसरे जे आहेत तिथं त्यांची समाधी आहे, त्याच्या बाजूला एक जुनं प्राचीन देवटाका आहे. त्या देवटाक्याच्या तिथे जातो, पाणी पितो आणि मग मी खाली उतरतो. तिथून आहे ना आपल्याला अख्खी ती रीच दिसते देवटाक्यापासून. म्हणजे सिंहगड दिसतो, डाव्या बाजूला पुरंदर दिसतो, समोर बघितलं तर थेट राजगड दिसतो, आणि उजव्या हाताला तोरणा दिसतो. असं ते व्ह्यू आहे तिथनं. तो नजारा आपल्याला बघायला मिळतो. वारं छान असतं एकदम जोरदार गडावरचं, आणि जर अख्खं क्लॅरिटी असेल ना तर सगळेच एकत्र एकाच वेळी दिसू शकतात. बरोबर. आणि
मग मी एकटाच म्हणजे त्यावेळी बसलेलो होतो, पाणी पित होतो. आणि त्यावेळी काय झालं की मला एक सवय आहे की मी नॉर्मली मी म्युझिक ऐकत असतो. म्युझिक पण म्हणजे थोडंसं आगळं वेगळंच, माझं ते छंद वेगळाच आहे. ओके. मी रॉक म्युझिक जास्ती ऐकतो, हेवी मेटल म्युझिक मी जास्ती ऐकतो. माझ्या ओळखीचे जेवढी लोक आहेत त्यांना माहिती आहे, हा हिंदी मराठी काही ऐकत नाही, हा फक्त आणि फक्त धांगड चालू असतो याचा, काहीतरी हेवी मेटल म्युझिक असतं, रॉक म्युझिक असतं. तर त्याच्यातून मला फार शांतता मिळते, म्हणजे केऑस मधूनच मला पीस मिळतं ऍक्च्युली. तर ते मी त्या दिवशी नेमकं आहे ना, वुल्व्स इन द थ्रोन रूम म्हणून एक बँड आहे, ओके. अमेरिकन बँड आहे. तर त्याचं 2 हंटर्स नावाचा एक अल्बम आहे, तो ऐकत होतो. आणि त्याच्यामधलं शेवटचं गाणं आहे, आय विल ले डाऊन माय बोन्स अमंग द रॉक्स अँड रूट्स म्हणून ते गाणं आहे. त्याचं म्हणजे मतीत अर्थच आहे, म्हणजे आय विल ले डाऊन माय बोन्स अमंग द रॉक्स अँड रूट्स. मी इथंच विलीन होणार आहे, मातीत आणि झाडाच्या मुळांमध्येच माझे जे काय आहेत, बरोबर, मी ते तिथंच मिळून जाणार आहे. तर ते मी ऐकता मी ते बघत होतो आणि मला तो सगळं ते नजरिया दिसला की बाबा हे सिंहगड राजगड तोरण आपल्याला दिसतंय. आणि मी विचार केला की आपल्या पूर्वजांनी ह्या मातीसाठी रक्त सांडलेलं आहे. आणि त्यामुळे मी आता त्याचं कारण असं आहे की मी जेदे फॅमिलीशी बिलॉंग करतो. जेदे फॅमिली एक महाराष्ट्रातली एक मोठी ऐतिहासिक फॅमिली आहे. आमचे मूळ पुरुष जे आहेत, ज्यांनी फार मोठा पराक्रम केलेला आहे, ते म्हणजे वीर कान्होजीराव जेदे. राईट. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्रीमंत शहाजीराजे भोसले ह्यांचे म्हणजे त्यांच्या अंडर ते काम करत होते. बरोबर. तर शहाजीराजेंच्या सेवेमध्ये असताना ते बेंगळूरला दोघं एकत्र होते. शिवाजी महाराज माझ्या मते 8-10 वर्षांचे असतील. त्यांना तिथनं बेंगळूरवरनं जिजाऊ मासाहेबांना आणि शिवाजी महाराजांना पाठवलेलं होतं पुण्या परगण्यामध्ये. सुप्याची आणि पुण्याची जागिरी होती त्यांच्या शहाजीराजांकडे. तर त्यावेळी कान्होजी जेदेंना शहाजीराजांनी शब्द दिलेला आहे की माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी तुम्हाला वाटेल ते करावं लागेल, तुम्हाला तुमचं आयुष्य सुद्धा खर्ची करावं लागेल, असं तुम्ही मला वचन द्या. आणि विश्वास होता फार एकमेकांचा, म्हणजे फार मोहिमा केलेल्या त्यांनी. तो इतिहासच वेगळा आहे दोघांचा, कान्होजी जेदेंचा आणि त्यांचा. तर त्यांनी कान्होजी जेदेंनी बेलरोटीची शपथ घेण्याची ती परंपरा होती त्या काळातली. त्यांनी सांगितलं, तुम्ही आमचे स्वामी आहात, तुम्ही आमचे मालक आहात, आम्ही तुम्हाला शब्द देतो की मी आणि माझं संपूर्ण कुटुंब तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या सेवेमध्ये आम्ही कायम राहणार, आणि ते सेवा करताना आम्ही खर्ची आलो, आम्हाला काही वाटणार नाही, आम्ही आनंदाने ते आमचं बलिदान देऊ. बरोबर. आणि ही शपथ देऊन ते शिवाजी महाराजांच्याकडे त्यांनी पाठवून दिलं त्यांना. कारण की कान्होजी जेदे हे बऱ्यापैकी सिनियर होते. बरोबर. म्हणजे शहाजीराजांच्या वयाच्या थोडेसे किंचित ज्युनियर असतील. बरोबर. पण शिवाजी महाराजांचे काका टाईप म्हणजे त्यांचं नातं होतं, म्हणजे त्या वयाचे होते ते. मग ते आले पुण्यामध्ये आणि त्यांनी म्हणजे एक वेगळाच दिशा झालेली, म्हणजे कान्होजी जेदेंच्या योगदानामध्ये म्हणजे ह्या मावळ्यांना एकत्र करण्याचं एक त्यांच्याकडे एक श्रेय जातं. अफजल खानाच्या युद्धाचे, बरोबर, प्रतापगडच्या युद्धाचे. बरोबर. हे शिवाजी महाराजांच्या पायामध्ये त्यांनी आपलं स्वतःचं वतन आणि जे काही जागीर आहे ती त्यांच्या वतनावरती पाणी सोडलं, त्यांच्या पायावरती. मग ही जी घटना ही अनन्यसाधारण घटना आहे. बरोबर. आणि त्या घटनेमुळे आमच्या परिवारावरती इतका मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. कान्होजी जेदेंनी जे काही केलेलं आहे, बरोबर, ते कदाचित मला दिसत नाही अजून कोणी केलेलं इतिहासामध्ये. असतीलही, म्हणजे मला तेवढं ज्ञात नाहीये मी, पण हे मला एकमेव व्यक्तिमत्व असलं की छत्रपतींच्यासाठी त्यांनी म्हणजे म्हटलं, काय मला तुम्ही माझ्यासाठी महत्वाचे आहात. आणि मग तिथून ते प्रतापगडचं युद्ध पूर्ण फिरलेलं आहे. बरोबर. म्हणजे अफजल खान पडलाच, तिथंच पडला तो, त्या विषयातच. जे नियोजन होतं, सगळ्या विखुरलेले जे सरदार होते आदिलशाहीमध्ये, निजामशाही, त्यांना एकत्र करून महाराजांच्या सेवेमध्ये आणणं आणि ह्याचा पाडाव करायचा अफजल खानाचा. बरोबर. हा क्रूर माणूस आहे, कारण की त्याला बघितलेलं शहाजीराजे आणि कान्होजी जेदेंनी. बरोबर. कारण तो त्यांच्याच वयाचा खान, आणि तो कसा कपटी आणि कसा विचित्र आणि विकृत माणूस आहे हे त्यांना माहिती होतं. राईट. मग ते त्यांचा अनुभव आणि ते सगळं कामी आलं. आणि ह्या घटनेमुळे
आमच्या कुटुंबावरती एक वेगळीच जबाबदारी आलेली आहे की पिढ्यानपिढ्या माझे आजोबा असतील, माझे वडील असतील, मी असेल आणि मी माझ्या मुलाला पण बरोबर. आम्ही ते देतो की आपले स्वामी हे शिवछत्रपती महाराज आहेत. आपलं हे कुटुंब हे आपण शिवाजी महाराजांची सेवा ती करायची. मग ते विचार असू देत नाही तर क्रियेमधनं असू देत. आचार असू दे. बरोबर. मग ते आता इनकल्केट झालेलं आहे. आता ही कितवी पिढी आहे तुमची? मी कान्होजी जेदेंचा 13वा वंशज आहे. 13वा हा, वंश. थेट आमची ती लिनिएज आहे, आमचं फॅमिली ट्री आहे, आमचं वंशावळ आहे. त्या सगळ्या नोंदीनुसार ते मी 13वा आता आहे. माझा मुलगा 14वा. जेधे शतकावली आणि दुसरं पण कुठलं आहे? जेधे शकावली आणि जेधे करीना हे खूप मानलं जातं ना हो, ऍक्च्युली. हो. ह्याला खूपच म्हणजे ऑथेंटिक डॉक्युमेंट असं कन्सिडर केलं जातं. हो, ऍक्च्युली जेधे शकावली मध्ये बेसिकली ही डेली डायरी टाईप आहे. म्हणजे क्रोनॉलॉजी येते, क्रोनॉलॉजी ऑफ इव्हेंट्स. आपण कसं डेली डायरी कशी लिहितो तसे त्या पद्धतीने कान्होजी जेदेंचं एक स्वतःचं अष्टप्रधान मंडळ होतं. त्यांच्याकडून ती लिहून घ्यायची की आज हे घडलं, आज ते घडलं. फक्त एक ते 2 लाईन्स मध्ये लिहायचे. ही जेधे शकावली ज्यामध्ये औरंगजेबाच्या जन्माची पण नोंद आहे, शिवाजी महाराजांच्या जन्माची सुद्धा नोंद आहे जी आज शासनाने मान्य केलेली आहे. ते आणि शिवभारत जे कवी परमानंदांनी लिहिलेले ते गृहीत धरून. तर ही 2 मेन डॉक्युमेंट्स आहेत आणि अशी जी संक्षिप्त मध्ये लिहिलेलं आहे. आणि करीना म्हणजे तीच गोष्ट डिटेलमध्ये लिहिली की त्याच्यात काय घडलं नेमकं, डिटेल्स मध्ये कोण कोणाशी काय बोललं, कसं वागलं, काय केलं. पण हे कसं करायचं ते? म्हणजे तुम्हाला काही माहिती आहे किंवा हे म्हणजे करीना आणि शकावली मधून करीनामध्ये त्याच वेळी नोंद झालेली आहे का कसं आहे? त्याच वेळी नोंद झालेली आहे. हो. म्हणजे दिवसाला म्हणजे आज म्हणजे घटना घडली, म्हणजे उदाहरणार्थ मी आज गोलगप्पा या पॉडकास्ट वरती मी आज उपस्थित राहिलो एवढीच नोंद आहे. तो विषय होता SRT अल्ट्रा मॅरेथॉनचं नियोजन. हे शकावलीमध्ये आलं. हे शकावलीमध्ये आलं. आता करीनामध्ये मी आलो, तुम्ही माझं स्वागत केलं, तुम्ही मला पाणी दिलं, मग आपण इथे येऊन बसलो. ह्या एक फ्लॅट होता किंवा मग एक स्टुडिओ होता. मग मी तिथं आलो आणि त्या स्टुडिओमध्ये आपण बसलो. मग तिथं अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या. बापरे, म्हणजे डिटेल म्हणजे ती करीनामध्ये आली. सो करीना इज बेसिकली सागा किंवा मग असं म्हणतो त्याला. बरोबर. इन डिटेल मध्ये आहे. त्याच्यामध्ये इमोशन्स आहेत. करीनामध्ये इमोशन्स, सॉरी शकावलीमध्ये इमोशन्स नाहीये. राईट. प्लेन स्पेसिफिक आहे ते. करीनामध्ये इमोशन्स आहेत. तर हे करताना म्हणजे मी ते परत आता सिंहगडावरती येऊया. बरोबर. माझ्या कुटुंबानी शिवछत्रपतींपुढे सेवा केलेली आहे. बरोबर. 4 छत्रपतींची सेवा करण्याचं आमच्या कुटुंबाला म्हणजे एक भाग्य लाभलेलं आहे. बरोबर. कर्तबगारी केली, जबाबदारी पार पाडलेली होती. आणि मग मीही ते पुढं कार्य चालू ठेवावं हे मला त्यावेळी वाटलं आणि एक आगळं वेगळं काहीतरी आपल्याला करायचंय ह्या परिसरामध्ये. हे सुचलं मला. आणि ही एक मॅरेथॉन आपल्याला एक ऑर्गनाईज करायची आहे. पण तिथंच मी स्वतःवरती पण हसलो, अरे तू वेडा माणूस आहेस, हे तुला काय पॉसिबल नाही. उगा आपलं काहीतरी म्हणजे झालेले आता विचार करून म्हणजे आता चला घरी, ओघात आलेला विचार आणि आता चला घरी. तर मग मी आलो, मग घरी आलो. माझ्या मनामध्ये कंटिन्युअस विचार चालू होता की हे आपल्याला करायचंय, आता हे वेगळे आणि हा रूट आहे ना आपल्याला एकदा तर करावं लागेल. तर मग मी घरी आलो, मिसेसशी बोललो, राजलक्ष्मीला सांगितलं माझ्या मनात असा असा विचार आलेला आहे, मला एक मॅरेथॉन करायची. ती म्हणली मला काही माहित नाही बाबा, हे मला काही सांगू नको. दुसरा विषय मग मी माझ्या मित्रांशी बोलायला लागलो, माझ्या मेहण्याशी बोललो, माझ्या शाळेतल्या मित्रांशी बोललो, माझे जे काही व्यायामाचे काही मित्र आहेत त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला पूर्ण वेड्यात काढला त्यावेळी 2017 मध्ये की हे तू जे विचार करतोयस ना हे पॉसिबल नाही. हा एक तर रूट फार मोठा आहे. बरोबर. हा रूट हायपोथेटिकल तू म्हणतोयस असं आहे. हा, मग मी त्यांना समजून सांगितलं की जगभरामध्ये चांगल्या मॅरेथॉन्स होत असतात डोंगरांमधनं. मग ती अमेरिकेची वेस्टर्न स्टेट्स एन्ड्युरन्स रन म्हणून आहे, किंवा मग UTMB म्हणून आहे, अल्ट्रा ट्रेल मॉब लॉ, किंवा मग आयर्न मॅन पण आहे. बरेच लोक म्हणजे ती वेगळी आहे. आयर्न मॅन ट्रायथलॉन मध्ये जाते, ते स्विमिंग, सायकलिंग. बरोबर. मग बॅड वॉटर म्हणून आहे अल्ट्रा मॅरेथॉन, किंवा मग युरोप मधल्या काही मॅरेथॉन्स आहेत, जर्मनीतल्या आहेत, म्हणजे इंग्लंड मधली आहे,
बॉब ग्रॅहम ट्रेल म्हणून आहे, स्नोडोनिया आहे, असे वेगवेगळ्या मॅरेथॉन्स आहेत. मी त्यांना उदाहरणं दिली, डोंगरात होतात बरं का मॅरेथॉन्स. तर मग मित्र म्हणले, ओ मला काही घेऊ नको, तू तुझं बघ. मला कोणीच साथ देईना त्यावेळी. मग मी ठरवलं बाबा काहीतरी तर करायचंय, बरोबर, आणि आपल्याला हे तडीच नाहीचंय शिवकार्य. तर मग ऑलरेडी माझ्या ते डोक्यात बसलेलंच होतं, तिचं एक आगळं वेगळं शिवकार्य करायचं. आणि शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत ते जगभरामध्ये आपल्याला पोचवायचे. ह्याच्यामध्ये मग मी माझ्या मेवण्याला सांगितलं की बाबा माझ्या डोक्यात असं चाललेलं की तुला मला साथ द्यावी लागेल आणि मी करणार आहे. आणि मी करणार आहे. शाळेतला एक मित्र होता, मी त्याला पण सांगितलं, एकदम जवळचा मित्र आहे श्रीपाल, हक्काचे असे. बाबा तू फक्त माझ्यासोबत राहा, मी करतो बरोबर, डोंट वरी. तो म्हणलं ठीक आहे बाबा. मला त्याला तर काही कळतच नव्हतं नेमकं काय हा बोलतोय म्हणून. तो म्हणलं बाबा आपण मॅरेथॉन पळूयात आणि आपलं रेग्युलर हाफ मॅरेथॉन फुल मॅरेथॉन पळू आणि आपलं एन्जॉय करू लाईफ. म्हणून आता म्हणलं ठीक आहे चल, तुझ्या डोक्यात आहे, जिद्दी आहेस तू करशील. मग नंतर परत मिसेसला सांगितलं. मिसेस म्हणली की हा जर तुला सपोर्ट मिळत असशील ना तू नक्की कर, माझाही सपोर्ट आहेच तुला, तू करशील एवढं तिला माहिती होतं की बाबा हा जिद्दी आहे, हा काही करून करेल. पण आता मग ऍट ऍक्च्युअल करायची ती वेळ आली. त्यावेळी रनिंगच्या क्षेत्रामध्ये मी काही माझ्या ओळखी झालेल्या होत्या. एक मलेशियाचा रनर होता शारिल सुलेमान म्हणून, तो आणि आम्ही पळायचो. मी त्याला म्हणले की आपण एकदा हा रूट करून बघूयात. तर तो जगभरातल्या प्रचंड मॅरेथॉन्स पळून आलेला होता, डोंगरातल्या मॅरेथॉन्स पळून आलेला होता. त्याला मग मी रूटवरती गेलो, आम्ही रूट बघितला. मलाही काही सुचना की बाबा हा रूट बाबा हे फार आगळं वेगळं, 50 किलोमीटर आहे पण ते 2 वेगवेगळ्या डोंगर रांग आहेत. बरोबर, म्हणजे रांग म्हणजे रिज, म्हणजे सिंहगड ही एक वेगळी रिज आहे, राजगड आणि तोरणा ही एक वेगळी रिज आहे, आणि मध्ये हायवे, तर रोडनी पण जावं लागणार. मग आता म्हटलं आता हे तर भयानक काम आहे. आता घेतलेलं तर आहे ना, आता ते तडीच बरं. मग आता त्याचे मी इनपुट्स घेतले. मग तू तुझा अनुभव सांग मला. मग त्याने सांगितलं हे अशाच पद्धतीच्या मॅरेथॉन्स असतात, असेच रूट्स असतात, आणि हा रूट एक आगळा वेगळा रूट आहे, तर ह्या रूटवरती आपण करू शकतो. तर त्यांनी मला काही गायडन्स दिलं. मग मी विचार केला की आपल्याला आता हे गड किल्ले जे आहेत हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे. आणि ह्या भूमीमध्ये ह्या महाराष्ट्राला नाही तर देशाला एक स्वातंत्र्याची भावना मिळालेली आहे, मुक्ततेची भावना मिळालेली, आणि ह्याच्यातून एक समाज घडलेला आहे. बरोबर. म्हणून मग मी काय विचार केला की ह्याला जागतिक पातळीवरती घेऊन जाणं आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये मी बघायला लागलो की बाबा ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये काही आहे का याच्यामध्ये, किंवा मग आपल्या ऍथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियामध्ये काही आहे का याच्या संदर्भात, तर काही नव्हतं. बरोबर. तर मग मी जी तुम्हाला नावं सांगितलं मॅरेथॉन्स, मग मी त्यांची रिसर्च करायला लागलो. त्यावेळी मला जाणवलं की इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशन नावाची एक संस्था आहे, जी गव्हर्निंग बॉडी आहे, ITRA ज्याला म्हणतात. ते जगभरामध्ये जसं कबड्डीचं असोसिएशन असतं, जसं क्रिकेटचं ICC म्हणजे एक असोसिएशन आहे, किंवा मग फुटबॉलचं असोसिएशन असतं फिफा, तशी ही एक ITRA म्हणून एक गव्हर्निंग बॉडी फ्रान्स स्थित आहे ती. ओके. तर त्या फ्रान्सची जी गव्हर्निंग बॉडी ना ती ह्याला अक्रेडिशन देते, ह्याला रेग्युलराईज करते, गव्हर्न करते अशा टाईपच्या मॅरेथॉन्सला. मी त्यांना अप्रोच झालो. त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही अशा पद्धतीने त्याचा रूट आखून घ्या, आम्हाला तो रूट द्या, आणि आम्ही तो रूट तो ऑथोराईज करूयात, त्याला सर्टिफाय करू त्या रूटला, त्याची टेक्निकॅलिटीज सांगू, म्हणजे जे की रनर जो कोण येईल त्याला ते सोपं जाईल ते बघायला. बरोबर. त्याला सिम्प्लिफाय करून आपण ते देऊयात, असं त्यांनी आम्हाला. मग तिथला एक लॉईक म्हणून तो एक जसं की एशिया पॅसिफिकचा तो एक मेन होता त्या, तर लॉईकला मी कॉन्टॅक्ट मध्ये होतो की तो फ्रेंचच होता. तो त्यांनी मला भरपूर मदत केली त्यावेळी. मग हा रूट तयार झाला. आम्ही तो गुगल मॅपवरनं, किंवा मग आता उदाहरणार्थ हे जे वॉचेस असतात, GPX वॉचेस जे असतात, तर त्याच्यावरनं पण रूट तयार करून आम्ही तो परत गेलो रूटवरती. मग तो तयार केला. मग ते इट्राच्या वेबसाईट वरती आलं, इट्रा अक्रेडिटेड रेस म्हणून ही हे झाली. बरं, मग आता ह्याला जर ठीक आहे चला आता हे झालेलं आहे, मग आता ह्याला मूर्त स्वरूप कसं द्यायचं.
मग आता मूर्त स्वरूप म्हटलं की मग त्याला एक काहीतरी बॉडी करावी लागेल, बरोबर. त्याला एक रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर मग त्यावेळी मग मी ठरवलं की ही मॅरेथॉन मधून आपण कुठल्याही प्रकारचा पैसा कमवायचा नाही. ही मॅरेथॉन आपण नॉन प्रॉफिट करायची आणि ह्याच्यातून जे काही उत्पन्न होईल ते ज्याच्यातनं काही थोडेफार पैसे राहतील ते आपण ह्या गड किल्ल्यांच्या ज्या आजूबाजूला जे गावं आहेत तिथले विद्यार्थी आहेत त्यांना आपण ते त्यांच्या विकासासाठी त्यांना काही मदत होईल म्हणून ते आपण ते त्याच्यात खर्च करायचं. मग त्यासाठी एक चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना केली. बर. मग त्यामध्ये मेवणा माझा मित्र आणि मी अजून माझे काही मित्र आहेत जे आजही खूप मोठ्या प्रमाणात आता त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्यामध्ये मंदार मते आहेत, अनिल पवार आहेत, महेश मालुसरे आहेत, मारुती गोळे आहेत आणि राजेश सातपुते आहेत. हे सगळे ट्रेकर मंडळी आहेत, म्हणजे निसर्गाशी कनेक्टेड आहेत. तर हे सगळ्यांना घेऊन मग आम्ही बसून ठरवलं की आपल्याला आता एक नॉन प्रॉफिट आपल्याला एक बॉडी बनवायची आणि त्या बॉडीतून ही मॅरेथॉन ऑर्गनाईज करायची. कमर्शियल ऍक्टिव्हिटी नाही, कंपनी नाही, प्रॉफिट अँड लॉस विषयच नाही. आपल्याला शिवाजी महाराजांचे विचार जगभरामध्ये पोचवायचे, ती सेवा करायची, शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर करायचा आहे. त्यांनाही आवडली ही संकल्पना. तर आम्ही सगळ्यांनी मग एकत्र मिळून ही वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन नावाची आम्ही संस्था स्थापन केली आणि ही SRT अल्ट्रा मॅरेथॉन इट इज अ पार्ट ऑफ ही संस्था. मग तिथं ITRAच्या वेबसाईटवरती ही नोंद केली, वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन म्हणजेच WGRF. म्हणजे एवढं करेस्तोपर्यंत लोकांना कळलं होतं तुमच्या मित्रांना की बाबा हा काय गप्प बसणार नाहीये, पण यांना त्याला मूर्त स्वरूप दिलेलं आहे, चला आता सपोर्ट करू, असं झालं का? हो ना. आता त्यामधले मारुती गोळे जे आहेत, जे खूप सारे गड किल्ले फिरून आलेले आहेत, त्यांनी मला सांगितलं की हा जगात एक नंबरचा रूट आहे. मंदार मते तर म्हणाले की आपण ह्या रूटवरती इतकी ताकद लावू ना की आपण एक नंबरची मॅरेथॉन बनवायची भारतातली. महेश मालुसरे म्हटले की मी ह्याचं सगळ्यांना खाण्यापिण्याचं नियोजन व्यवस्थित बघतो, आलेल्यांचा पाहुणचार करण्याची जबाबदारी माझी. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्याच्या हृदयात पोचायचं असेल तिथे त्याचा मार्ग पोटातून आहे. तर ते महेश मालुसरेंनी ती जबाबदारी घेतली की त्याला तिथलं स्थानिकच जेवण द्यायचं. इंद्रायणी भात, मस्त डाळ भात, चटणी भाकर, बटाट्याची भाजी, मटकीची उसळ आणि जिलेबी आणि मठ्ठा. ग्रामीण अस्सल ग्रामीण जेवण, महाराष्ट्रीयन. बरोबर. असं जेवण प्लॅन केलं. राजेश म्हटलं की मी सगळं रूट मी सपोर्ट पाहतो, कुठं कुठं अडीअडचणी आहेत का. तर अशा गोष्टी. अनिल पवार म्हटले की मी आपण सगळं नियोजन कसं करावं, मीडियामध्ये कसं जावं, ह्या अशा गोष्टी आपण करूयात. त्यांनी मला सांगितलं की मला नाना म्हणतात, नाना तुम्ही रनर्स घेऊन या, बाकी सगळं करू आपण. तुम्ही रनर्स घेऊन या, रनर्स आणण्याची जबाबदारी तुमची, आम्ही काय ओळखत नाही ह्या कोणाला, आम्हाला हे नवीन क्षेत्र आहे. अमर माझा मेवणा जो आहे तो पूर्णपणे IT इंजिनियर असल्यामुळे तो म्हटलं मी डेटाचं कंपॅलेशन व्यवस्थित करतो, त्यांच्याशी कम्युनिकेशन करायचं कसं, ईमेल्स कसे करायचे, असं आपण ते जबाबदारी वाटून घेतलं. मारुती आपण म्हणले की मी व्हॉलंटिअर्स गोळा करतो, स्वयंसेवक गोळा करूयात आपण. तर ही मॅरेथॉन ITRAच्या वेबसाईटवरती नोंद झाली. त्याच्यामध्ये मला फोन यायला चालू झाले, लोक बघतात तू कोण आहेस, मला असे लोक प्रश्न विचारायला लागलेस की तू कोण आहे आणि तुझा ह्या विषयाशी काय संबंध, ह्या मॅरेथॉन विषयाशी. तू भरू शकत नाही असल्या पद्धतीची मॅरेथॉन, तुझ्यात म्हणजे तू अनुभवी नाहीयेस, तुला मॅरेथॉन ऑर्गनाईज करण्याचं हे नाही, आणि हे असला कसला रूट तू काढलेला आहेस की सिंहगडावरनं चढायचं उतरायचं, राजगडावर चढायचं उतरायचं, तोरणं चढायचं उतरायचं, अशी मॅरेथॉन कुठली तू ऑर्गनाईज वेगळी कुठली घेतेस तू. तर त्याच्याने काय झालं ना, त्यांनी मला फोन करून मला काही कठीण प्रश्न विचारले. त्यांनी मी थोडासा गडबडून जागा झालो, हे काहीतरी सोपं नाही. मग मी ते परत आम्ही चर्चा केली, आम्ही ठरवलं की आता ह्याच्यामध्ये सिम्प्लिफाय करूयात. आपण अख्खी मोठी मॅरेथॉन ऑर्गनाईज करण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये छोटे छोटे तुकड्यांमध्ये आपण ती डिवाइड करू. काही जणांना कमी करता येईल, हा मग नौख्यांना पण करता येईल, इंटरमिजिएट म्हणजे जे निम्न अनुभवी अचिवेबल पण असेल ते काही जणांना, आणि एक पूर्ण प्रोफेशनल लेवलच्या लोकांसाठी. मग तिथं काय झालं, मग तिथं डिस्टन्सेस आले. मग ते 11 किलोमीटर, जो 5 आणि 10 किलोमीटर पळणारा जो खेळाडू असतो
त्याला डोंगरात तर माहितीच नाही पळायचं कसं असतं. बरोबर. मग तशा माणसाला आपण 11 किलोमीटरची कॅटेगरी तिथे हे केली. म्हणजे सिंहगडाच्या पायथ्यापासून म्हणजे गोळेवाडीपासून सिंहगडावरती जायचं पायवाटेनी. पुणे दरवाजा लागतो. बरोबर. पुणे दरवाजाच्या पुढे मी तुम्हाला म्हटलं ना ते देव टाकलं नरवी तानाजी मालुसरे बरोबर. तिथं युटर्न मारायचा आणि परत जिथं स्टार्ट झाली मॅरेथॉन तिथं यायचं. हे 11 किलोमीटर होतं. ओके. म्हणजे 10 किलोमीटरच्या पुढं अल्ट्रा डिस्टन्स. बरोबर. हा आणि ते टफनेस पण आहे. तर ते पहिलं डिस्टन्स झालं. हे किती वेळात कम्प्लीट हे करायचं? 3 तास देतो आपण त्यांना. हा म्हणजे ते ITRAच्याच त्यांनी लोकांनी सांगितले की तुम्ही एवढं करा बरोबर की ह्याच्यातनं एवढे पॉइंट्स मिळतील त्यांना. थोडीशी टफ पण ठेवा, बरोबर. अति सोपी करू नका. दुसरं मग अंतर आम्ही ठरवलं की सिंहगड ते राजगड फक्त. म्हणजे जे हाफ मॅरेथॉनचे जे असतात ना, म्हणजे जे फुल मॅरेथॉन पळायची त्यांची अजून ती तयारी नसते. बरोबर. इच्छा असते पण ते प्रॅक्टिस नसते बरोबर. किंवा मग एन्ड्युरन्स तेवढा नसतो. एन्ड्युरन्स नसतो. मग त्यांच्यासाठी ही अशी मिड डिस्टन्स सिंहगड ते राजगड 25 किलोमीटर. ते बरोबर म्हणजे राजगड चढायचं नाही, राजगडच्या बेस पर्यंत गुंजवण्याला. मग तिथं 25 किलोमीटर झाली. ती छान एकदम अतिशय चांगली स्पर्धा आहे ती. म्हणजे टफही आहे आणि इझी पण आहे. स्वतःला चॅलेंज देता येतं थोडक्यात. हो हो अगदी बरोबर. चॅलेंजिंग आहे ती. तिसरी जी आहे ना ती म्हणजे एकदम एक्सपर्ट लेवल. मग त्याच्यामध्ये म्हटलं आपण हे सिंहगड राजगड तोरणा म्हणजे ते झालं ते 53 किलोमीटर झालं ते. मग हे ह्याच्यामध्ये सगळे जे टॉपचे जे रनर्स आहेत एक्सपर्ट लेवल, यांना पूर्ण एन्ड्युरन्स पाहिजे, सगळ्यात टफेस्ट टफ पाहिजे, एक्स्ट्रीम लेवलचं एक्सपिरियन्स पाहिजे, ते कम्प्लीट करायचं. हा जो मला 1-2 फोन आलेले होते ना त्यांनी मला ते खडबडून जागे केलं. आणि मग तिथं आम्हाला लक्षात यायला लागलं की इथं आपल्याला सपोर्ट द्यायची गरज आहे. ह्या पॉइंटला उतार खूपच घसरण आहे. बरोबर. ह्या भागामध्ये आपल्याला काही साफसफाई करायला लागेल. मग इथं आपल्याला छोटासा एक रोपचा ब्रिज बांधावा लागेल. मग काही ठिकाणी दोऱ्या लावाव्या लागतील कारण की कडे आहेत काही ठिकाणी उतरायला जमणारच नाही. मग तशा पद्धतीने मॅनेज केलं. मग एकाला आम्ही जबाबदारी दिली की तू माउंटन रेस्क्यूज करायची, की त्या भागामध्ये काही कोणालाही इजा आलीच नाही पाहिजे, तो इझिली पास झाला पाहिजे. कारण की मॅरेथॉन हे पळायचं नाही, सॉरी चालायचं नाही, हे पळायचंय. नॉर्मली काय होतं ह्या अशा टाईपचे रूट्स आहेत ना हे ट्रेकर्स मंडळी हे 2 दिवसात करतात. म्हणजे सिंहगडला चालू करून राजगडला मुक्काम करतात आणि राजगडला दुसऱ्या दिवशी उठायचं आणि तोरण्याला चालत जायचं. अशा 2 दिवसांचा ट्रेक आहे. मग आपण हा ट्रेक न करता आपण ती मॅरेथॉन 12 तासांची केली. बरोबर. म्हणजे 3, 6 आणि 12 असं 12 तासात त्यांनी ते कम्प्लीट करायचं. आता हे रजिस्ट्रेशन टोटल किती किलोमीटर होतं? SRT 53 किलोमीटर. हे 2018 मध्ये ही पहिलं एडिशन झालं. मग ही म्हणजे थोडक्यात तो मार्ग तो तुम्ही ठरवला की ह्या पाथ न ते येणार, ही आपली मॅरेथॉन ठेवायची. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला चॅलेंजेस आले असतील ना, किंवा हा सुचला कसा की ह्या डिरेक्शन ओके हवं लोकांना हे इझी जाईल, हा जो कॉन्फिडन्स होता तो कसा काय आला? आता ते कसं झालं ना की हा जो रूट आहे हा एकतर फार ऐतिहासिक रूट आहे, चांगली मळलेली वाट आहे ती. ओके. म्हणजे असं नाहीये की ते म्हणजे खूपच टफ आहे किंवा मग वाटच नाही वेगळी तयार केली अशी नाही. ती तुम्हाला वाट दिसते पूर्ण. K2S जसं वाट आहे तशी ही पण वाट आहे. ओके. ही ट्रेकर्स मंडळींनी फार पूर्वीपासून चालून ती मळवलेली वाट. ओके. हा अक्षरशः आहे ना तुम्हाला सांगतो, जसं टाटा मुंबई मॅरेथॉन हा एक सुवर्ण मार्ग मानला जातो रोड रनिंगचा, तसा हा ट्रेल रनिंगचा सुवर्ण मार्ग आहे. हो. आणि अर्थात आपले गड किल्ले तर आपली प्रेरणाच आहे. बरोबर. आपलं प्रतीकच आहे आपल्या इतिहासाचं. त्यामुळे ही जी अडीअडचणी आहेत ना तिथं आम्हाला 4 ठिकाणी अडचणी जाणवलेल्या होत्या. तिथं रोप्स लावली, तिथं व्हॉलेंटियर्स ठेवणे, अशा गोष्टी झाल्या. आता ते परत ते किंवा निगेटिव्ह आम्हाला फार यायला लागलेलं होतं त्या रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर. मग विचार केला की आपल्याला आता हा रूट आपल्याला लोकांना दाखवावं लागेल प्रॉपर, म्हणजे व्हिडिओज काढून किंवा छोटे छोटे पॅचेस दाखवून आपल्याला ते जनजागृती करावी लागेल. मग इंस्टाग्राम मधून
छोटे छोटे व्हिडिओज आम्ही टाकायला लागलेलो होतो. त्यावेळी रील्स वगैरे असं काही नव्हतं, नव्हतं. आत्ता आलेलं रील्स वगैरे. मग छोटे व्हिडिओ बनवायचे, मग आपणच समजून सांगायचं बाबा इथनं असा रूट आहे हे. मग त्याच्यातनं ITRA चे पॉइंट्स मिळतील तुम्हाला, तुमचा स्कोर वाढेल आणि तुम्ही क्वालिफाय होताल UTMBच्या रेसला जाण्यासाठी. हे असं क्वालिफिकेशनचं पण आपण त्यांना समजून सांगायला लागलो. बरोबर. मग ते शाहरील सुलेमानला आम्ही काय केलं, पहिला रेस डायरेक्टर बनवला. मला त्या बऱ्याच लोकांनी सांगितलं तुझा अनुभव नाही काय नाही. मी म्हटलं बाबा ठीक आहे, मी यांना करून दाखवणार सगळ्यांना. आणि मग आम्ही एकत्रित ठरवून जे केलं ना, की आपल्याला प्रतापगड जिंकायचा आहे, सगळ्यांच्या सहाय्याने जिंकायचा आहे तो. बरोबर. मग ते महाराजांचा आशीर्वाद आणि प्रेरणा मिळाली. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण प्रत्येक जणांनी सरते शेवटी आम्ही ठरवलं की प्रत्येक जणांनी 50-50 मित्र आपले घेऊन यायचे, आपापले इंडिव्हिज्युअल रेस ऑर्गनाईज करण्याला. मग ते मित्र आपण ठिकठिकाणी लावायचे. म्हणजे अख्खा सिंहगड मी घेतला, राजगड मंदार मतेंनी आणि महेश मालुसरेंनी घेतला, तोरणा मारुती गोळे आणि राजेश सातपुतेंनी घेतला, अमर सगळीकडं म्हणजे सगळं लॉजिस्टिक्स बघतोय किंवा मग डेटा बघतोय, कोण सगळ्यांना माहिती पुरवतोय, हे वॉकी टॉकी मधनं चाललेले सगळे. अशा पद्धतीने हे केलं. त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी आम्हाला 220 रजिस्ट्रेशन आले. म्हणजे आम्हालाही अपेक्षित नव्हतं बरोबर की एवढे मोठ्या प्रमाणात रनर्स येतील म्हणून. आम्हाला एक 50 रनर्स येतील असं वाटलेलं होतं. आणि थोडस कळत नव्हतं की बाबा हे काय. त्याची गंमत अशी झाली तर त्यामुळे पण असतील 200 जे आहे कळत नव्हतं, त्यामुळे पण असेल की बाबा अजून त्यांनी ऐकायला भारी वाटतंय. हो पण बघू प्रत्यक्षात. एक्झॅक्टली, हे खूप महत्वाचा तुम्ही मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला हे करायचं, करून बघूयात. म्हणजे गोईंग फॉर दी अननोन हे एक बऱ्याच लोकांचं त्याच्यामध्ये. बरोबर. आणि विशेष तुम्हाला सांगतो याच्यामध्ये की पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षी सुद्धा ह्यामध्ये पुणेकर रनर्स नव्हते. बघा मी काय म्हणतोय. ह्यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात इथून रनर्स यायचे. बापरे. पहिल्या वर्षी तर सगळे बाहेरचेच होते. आम्ही पुण्यातले इतक्या रनिंग ग्रुप्सला आम्ही अप्रोच झालेलो होतो. त्यांनी नाही म्हणून सांगितलं, आम्हाला नाही जमणार हे फार म्हणजे अवघड आहे ना. कारण की मॅरेथॉन हे अशा पुण्यामध्ये ट्रेकिंग पण भरपूर होतं खरं तर. होतं ना, तरी सुद्धा होतं ना. म्हणजे मी सुद्धा पुणेकर आहे. पुणेकर काय आहे ना, पहिले ते रिस्क घेत नाहीत. पहिले एक एडिशन होऊन जाऊ हे काय करतात बघूयात आपण, असं ते झालं. आणि बघतोय तर सगळे रजिस्ट्रेशन येत आहेत, हे तामिळनाडूचे येतात, कर्नाटकचे येत आहेत, हैदराबादचे येत आहेत. हे काय चाललंय. म्हणजे आम्हालाही शॉक बसायचं, अरे पुण्यातनं काय येत नाही, पुण्यामध्ये अजून काम करू, पुण्यामध्ये अजून मार्केटिंग करूयात किंवा मित्रांना अजून सांगूयात. पण नाही, पुण्यातनं एकदम हार्डली 2 ते 5% आसपास आले असते. 10% मॅक्सिमम डोक्यावर पाणी. 90% सगळं बाहेरचा क्राऊड होता. महाराष्ट्रातल्या लोकांना एवढं आम्ही कदाचित पोहोचू शकलो नव्हतो. कदाचित ते पण झालेलं असेल, त्याचं कारण ते पण असेल. परंतु आम्ही ऑर्गॅनिकली तर खूप साऱ्या केलेलं मध्ये गेलेलो होतो. मला सांगितलेलं होतं, पॅम्पलेट्स वाटलेले होते, आम्ही ठिकठिकाणी छोटे छोटे बॅनर्स पण लावलेले होते. मग लक्षात आलं की आपल्याला आता ही आहे तशी आपल्याला पहिली एडिशन चांगली करायची. बरोबर. अशी जंगी करून टाकली आपण पहिली एडिशन की त्यामध्ये फोटोग्राफी सुद्धा आम्हाला म्हणजे व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी हे सुद्धा माहित नव्हतं डोंगरात कशी करावी. मग आम्ही आमच्याच एका मित्राला सांगितलं की तू कर आणि तू पळ त्यांच्या मागे, तुझे जे काही असतील ना मुलं पळव त्यांच्या मागे. दादा हे कसे पळतील, त्यांना गाड्यावरती चढायला जमत नाही आणि तुम्ही पळायला सांगता यांच्या मागे. ती फोटोग्राफी आम्ही हाणून मारून करून घेतली त्यांच्याकडून पहिल्या वर्षी, सांगून हे कर, जा तिथं वॉकी टॉकीवरती आरडाओरडा करून जा तिथं पळ. बापरे. तर ते तशा पद्धतीने त्यांचं फोटोग्राफी झाली, अतिशय सुंदर फोटोग्राफी झाली. व्हिडिओ पहिल्या एडिशनचा अजूनही खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये काय झालं ना की आम्हाला वाटलेलं नव्हतं की 12 तास आपण जे दिलेले 53 किलोमीटरला, तर त्यावेळी आम्हाला वाटलं होतं 8-10 तास लागतील एखाद्या रनरला पहिला यायला. बरोबर. तर आम्हाला पूर्णपणे
त्यांनी आम्हाला वेड्यात काढलं एका रनरनी. तो महाराष्ट्राचा आपला रायगड जिल्ह्यातला होता. त्यांनी विश्वास गायकवाड म्हणून त्यांनी 6.5 तासामध्ये पहिल्यांदी 53 किलोमीटर. हा. अरे ग्रेट. आम्ही तिथं पोहोचूच तर आमच्या पॉइंट वरती पोहोचूच तर हा अख्खा रूट त्याचा करून झालेला होता. म्हणजे आमची बापरे. माणसं दोर लावायला तिथं पोहोचते तो ऑलरेडी उतरून गेलेला आहे खाली आहे तसंच. आणि आमच्या वॉकी टॉकीवरती कम्युनिकेशन व्हायला लागलं. 2 रनर्स एकदम फास्ट पळत चाललेले. मी तिथं म्हटलं ही अक्षरशः 1 नंबर तुफान मॅरेथॉन झालेली आता ही. आम्हाला काही अपेक्षाच नव्हत्या ह्या गोष्टीच्या, पण ह्यांनी काहीतरी वेगळंच करून टाकलेले हे विश्वास गायकवाड ह्या रनरनी. मग तो चढ राजगडची संजीवनी माची उतरतोय एकदम फास्ट तुरु एकदम पळत पळत गेला. आमची माणसं "अरे थांब जरा रोप लावतो तुला." नाही ना गेला तो खाली. तिथनं तोरणावरती चढायचं पडला शिडीची वाट. शिडीला तो इथं दोर लावायला आमचा माणूस तिथं राजेश पोहोचतोय तर हा तिथं ऑलरेडी रोप विदाउट रोप पार करून असं चढत चढत पळत गेला. मी तिथं त्या 11 किलोमीटरचं मी संपोचतो 53 किलोमीटरला जाऊच तर मग तिथं त्याला बाबा फिनिश लाईनला कोणतरी पाहिजे ना ते त्याचं स्वागत करायला. ते असते ना ती ग्रीस. मी तिथं पोहोचायला आणि तो तिथं माझ्या तरी त्याच्या स्पर्धा. मी गाडीत नाही तो वरनं खाली गडावरनं पळला तोरणावरनं. म्हणजे यार इसमें तो मजा आहे. ही खरी आता आपल्याला आता कॉन्फिडन्स आलेला आहे. आम्ही पोहोचलो त्याला बरोबर त्याला हे केलं स्वागत केलं. 6 तास 35 मिनिटांमध्ये त्यांनी ग्रेट तुफान केलं त्यांनी. आणि तिथं ती मॅरेथॉन आहे ना अख्ख्या महाराष्ट्राला कळाली बरोबर की SRT 6 तास 35 मिनिटांमध्ये कोणीतरी करू शकतं. सोपं नाही हे. नाहीये खरंय. म्हणजे न भूत न भविष्य आम्ही विचार केलेली गोष्ट 12 तासाचं हाफ मध्ये त्यांना कम्प्लीट करणं. निम्म्या ह्याच्यात त्यांनी कम्प्लीट केलं. आणि एक आगळं वेगळं त्यांनी हे केलं. एक 25 किलोमीटर वाले पण फास्ट आलेले होते. 3 तासामध्येच आलेले होते. 11 किलोमीटरचं पण विनर 1 तास 25 मिनिटांमध्ये आलेला होता. अरे म्हणजे आम्ही त्यावेळी असं चकित झालेलो होतो. म्हणजे पब्लिक भारी आहे थोडक्यात. हा म्हणजे आपल्याला ही मॅरेथॉन आता काम करण्याबरोबर आहे. आणि मेन म्हणजे त्याच्यानंतरच्या प्रतिक्रिया यायला लागल्या की नियोजन त्यांना योग्य वाटलं या सगळ्या रनर्सला. त्यांनी मग काही इनपुट्स पण दिले की तुम्ही अजून अशा पद्धतीने सुधारणा करू शकता. मग त्याच्यामधनं आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट, पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग, आपले ग्रामीण पोलीस ह्यांच्या सहाय्याने आम्ही बरेच तिथे त्या ठिकाणी कामं पण करून घेतली. त्यांचा खूप सपोर्ट मिळाला. पुणे कलेक्टर जे आहेत त्यांनाही आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला तुम्ही सपोर्ट करा अशा अशा ठिकाणी. बरोबर. मग जिथं रेलिंग पाहिजे तिथं रेलिंग करून दिलेल्या आहेत. कारण की खूप काही घसरड्या वाटा आहेत. बरोबर. तर ह्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाने चांगली मदत केली. कारण की त्यांना हे दिसलं की आंतरराष्ट्रीय काहीतरी पर्यटक पण येतात. पहिल्या वर्षी जवळपास 5 देशांमधनं पण आलेले होते. बापरे. ती पहिली आलेली मुलगी होती ती इंग्लंडची मुलगी होती. ते त्यांना दिसलं की इसमें कुछ तो स्कोप आहे. बरोबर. मग आपल्याला ह्या गडांचं ऑलरेडी जे संवर्धन चाललेले जतन चाललेले त्या विभागांचं. बरोबर. मग त्यांना आम्ही सूचना केल्या की इथं जरा थोडीशी आमच्यासाठी व्यवस्था करा. बरोबर. मग त्यांनी ती तिथं केल्यात. उदाहरणार्थ तोरण्यावरती फार काम केलं. म्हणजे वाटा केल्या, म्हणजे पायऱ्या केल्या. काही फुटक्या ज्या होत्या त्या गोष्टी म्हणजे पडझड झालेली होती त्यांना दुरुस्त केले. वाहने साहेबांनी म्हणजे प्रचंड मोठं काम केलं. त्याच्यामध्ये रेलिंग्स बसवल्या. ते पुढच्या वर्षी ते ऑटोमॅटिकली कामाला आलं. बरोबर. आम्ही तिथं त्या वर्षी आम्ही डिक्लेअर करून टाकले की छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी समर्पित केलेला हा उत्सव आहे. बरोबर. आणि महाराजांचा आशीर्वाद आहे. हा उत्सव आपल्याला आता दरवर्षी साजरा करायचा आहे. बरोबर. शिवाजी महाराजांचं अस्तित्व हाच एक उत्सव आहे आता. बरोबर. मग आम्ही दरवर्षी शिवाजी महाराजांना ही समर्पित करायला लागलो. त्याच्या दुसऱ्या वर्षी आम्ही दुसरी मॅरेथॉन आम्ही ऑर्गनाईज करायचा विचार केला. त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे 2019ला. मग ती कुठली करायची तर आता एक तर शिवाजी महाराजांना आपण समर्पित केलेली आहे. आता दुसरी मॅरेथॉन आपण विचार केला की ज्या ज्या मावळ्यांनी, ज्या ज्या योद्ध्यांनी, ज्या ज्या रयतेचे सर्वसामान्य माणसाने सुद्धा
आपल्या प्राणांची आहुती ह्या स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांच्या सेवेमध्ये त्यांनी दिलेली आहे. त्यांच्या स्मरणार्थ आपण अजून एक मॅरेथॉन करायची, एक शिवाजी महाराजांसाठी आणि एक मावळ्यांसाठी. मग त्यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे असतील, कान्होजी जेधे असतील, बरोबर, मग इतर जे काही मावळे आहेत ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांच्यासाठीही आपण समर्पित करायचे. मग सिंहगड जो किल्ला आहे तो त्या गडाच्या अवतीभोवती खूप छान सुंदर वाटा आहेत ज्या की अनएक्सप्लोर्ड होत्या, म्हणजे फार कमी लोक जायचे त्या भागांमधनं. मग आपण विचार केला की सिंहगडचा घेरा जो आहे तो अख्खा घ्यायचा आणि सिंहगड वेगवेगळ्या दिशातनं चढायचा आणि उतरायचा. मग हा एक अनोखा रूट म्हणलं आता आपल्याला माहित नाही पण आपल्याला नवीन तयार करावं लागेल. बरोबर, SRT हा रूट ऑलरेडी सेट झाला होता, सेट होता, म्हणजे तो रेडी होता, तो म्हणजे प्राचीन काळापासून. बरोबर, हा म्हणजे तो जे सिंहगडापासून राजगडला किंवा तोरण्याला जायचं ना ते ह्याच रूटने जायचं. बरोबर. पण हा जो रूट आहे सिंहगड एपिकचा, तर ही आम्ही स्वतःहून तो तयार केला, फार डोकं लावलं आणि अतिशय युनिक केलं. आता त्याच्यामध्ये म्हटलं की आता एक अल्ट्रा मॅरेथॉन आहे आपल्याकडे. बरोबर. मग आम्ही भारतामध्ये जो भारताचा ट्रेल रनिंगचा कॅलेंडर आहे तो कॅलेंडर आम्ही बघितलं की कुठल्या कुठल्या मॅरेथॉन्स होतात ट्रेल रनिंगच्या ऑल इंडियामध्ये. तर त्यामध्ये आम्हाला दिसलं की स्टँडर्ड डिस्टन्स जो असतो, आपण स्टार्टिंगला चर्चा केली मॅरेथॉनचा जो स्टार्ट म्हणजे 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर, 42 किलोमीटर, ह्या फॉर्मॅटमध्ये ट्रेल रनिंगची पहिली स्पर्धा आणायची. आणि ह्या फॉर्मॅटमध्ये ट्रेल रनिंगचं काहीच नव्हतं. बरोबर. मग सिंहगड एकदा चढून आलं की ते 10 किलोमीटर केलं, दोनदा चढून आलं की ते 21 किलोमीटर झालं. म्हणजे उतरून पाठीमागनं कल्याण म्हणजे आपण पुण्याच्या बाजूने चढायचं आतकरवाडीतनं, पुणे दरवाज्यातनं परत खाली आला की 5.5 11 किलोमीटर, 10 किलोमीटर झालं. दुसरं जे आहे ते सिंहगड चढायचा, घाट रोडने खाली जायचं, कोंढणपूर फाट्यावरनं K2S जो आहे आपण मगाशी चर्चा टू सिंहगड, त्याचे 2 टेकड्या घेतल्या आपण, अख्खा रूट नाही घेतला, 2 टेकड्या घेतल्या आणि तिथून छत्री झाड जे आहे तिथनं उजवीकडे वळून अवसरवाडीत उतरलो. अवसरवाडीतनं सिंहगडचे तिथे एक बटाटा पॉइंट म्हणून फेमस आहे, चिलीमखाडा किंवा बटाटा पॉइंट म्हणतात त्याला. बटाटा पॉइंटची मागची बाजू कोल्हेवाडी, तर त्याला कोल्हेवाडीतनं कल्याण गाव म्हणून आहे पाठीमागच्या बाजू. तर कल्याण दरवाजा एक आहे सिंहगडची मागचा जो दरवाजा, दक्षिण दरवाजा जो आहे तो. तर कल्याण दरवाज्यातनं वरती चढून परत आहे तिथं खाली यायचं. ही 21 किलोमीटर झाली. मग 30 किलोमीटर समोर एक मेंगजाईचं मंदिर आहे, मेंगजाई मातेचं, ते मेंगजाईचा डोंगर म्हणतात त्याला. तर तिथं परत जाऊन आलं की तिथं 30 किलोमीटर होतं. आणि सिंहगड ते 30 किलोमीटर प्लस पलीकडं दुर्गदऱ्यामध्ये उतरून खानापूरच्या बाजूने वरती चढून तानाजी काड्यानी वरती यायचं आणि परत खाली यायचं. असं 1, 2, 3, 4 वेळा चढून ते 42 किलोमीटर होतं. म्हणजे सिंहगड एकदा चढायचा, दोनदा चढायचा, तीनदा नाही, मेंगजाई एकदा चढायचा आणि सिंहगड तिसऱ्यांदा चढून असे ते उतरायचं. वेगवेगळ्या बाजूनी सिंहगड चढायचा उतरायचा. आणि त्याच्यामध्ये अखंड घेरा घेतो आपण सिंहगडचा. बरोबर. ही छोटी छोटी गावं येतात, मग त्याच्यामध्ये जंगल येतं, गाव येतं, धबधबे आहेत, छान वाटा आहेत, प्राचीन वाटा आहेत, मंदिर आहेत. असं ते रनरला तिथलं दर्शन होतं म्हणजे. आणि त्याचा टफनेस जो आहे तो SRTच्या सारखाच आहे, जरी ते अंतर आपल्याला तिथल्या तिथंच वाटत असेल, बरोबर, परंतु ते प्रचंड टफ आहे. आणि त्याला आपण काय केलं की पावसाळा सुरू व्हायच्या आधी जून एंडिंगला ही मॅरेथॉन ऑर्गनाईज करून, म्हणजे 2-3 पाऊस पडलेले असतात छानपैकी, हिरवळ आलेली असते, तर छान सिंहगड असं एकदम उठून सुंदर दिसत असतो, एकदम हिरवागार. त्या वातावरणामध्ये थोडंसं ढग असतं, धुकं असतं, किंचित रिमझिम पाऊस असतो, बरोबर, सटकासटकी होत नाही, चिकट झालेली नसते, बरोबर, अशी डॅम्प असते, म्हणजे बसलेली माती असते पावसाने. त्या वातावरणामध्ये करतो. मग ही एक मॅरेथॉन ऑर्गनाईज केली, कॉन्फिडन्स आलेला होता SRTचा, त्याला पण 200-250 रन झाली. तर अशा आपण 2 मॅरेथॉन, एक 6व्या महिन्यात, जून महिन्यात आणि एक डिसेंबर महिन्यामध्ये, ते म्हणजे 6 महिन्यांनी 2 मॅरेथॉन ऑर्गनाईज. म्हणजे हे 2018 पासून कंटिन्युअस चालूच आहे. बरोबर. म्हणजे 6-6 महिन्यानं हो अशा चालू आहेत, 6-6 महिन्यातनं चालू आहे.
मग आता काय अनुभव आला म्हणजे आता पहिला मॅरेथॉन झाल्यानंतर पुढच्या मॅरेथॉनच्या वेळी तयारीच्या वेळी म्हणजे तुम्ही कधीपासून सुरुवात करायला चालू करता? मॅरेथॉन ऑर्गनाईज करणं तसं तर मोठं काम आहे म्हणजे हो, म्हणून कुठली ऑर्गनाईज बरोबर. कुठली मॅरेथॉन असू देत, पण ही डोंगराचं आहे ना त्याला अजून डबल वेळ द्यावा लागतो, कारण की प्रवास खूप जास्ती असतो. बरोबर परत जाऊन परत यायचं आणि डोंगरात परत तिथं जाऊन त्या स्पॉटला जाऊन परत यायचं, बरोबर नियोजन करून यायचं, ह्याला तिप्पट परिश्रम लागतात ऍक्च्युली. आणि त्यामुळे चॅलेंजेस फार मोठ्या प्रमाणात यायला लागले. नियोजन वेळेआधी करावं लागतं. बरोबर 6 महिने आधीच रजिस्ट्रेशन ओपन होतात आणि 2 महिने राहिले की आपण त्याचं नियोजनाला ऍक्च्युअल ग्राउंड वरती सुरुवात करतो. आता त्याचं तयारी करायला हे आहे ना म्हणजे काहीतरी आता फॉर एक्झाम्पल ट्रेकिंग करताना आता माझे 2-4 पॉडकास्ट झाले त्याच्यामुळे कळलं की ट्रेकिंग करणं हे म्हणजे स्वतःचे म्हणजे हा धाडसी गोष्टी आहे. म्हणजे रिस्क हा स्वतःला सांभाळायचा आहे असं करून ते हे करायचं आहे. बाकीच्या याच्या मॅरेथॉन मध्ये रोडवरती वगैरे होतं त्यात स्वतःच्या जीवाची काय हे नसते, भीती नसते. पण इथं आपण डोंगर चढतोय उतरतोय, नुसतं ट्रेकिंग करताना पण या गोष्टी आहेत की बाबा स्वतःच्या जीवाची स्वतः काळजी घे अशा पद्धतीचा आपण मेसेज देतो. बरोबर. तर मग ह्याच्यामध्ये काय आहे म्हणजे ऍक्सिडेंट व्हायचे किती चान्सेस असतात आणि तुम्ही त्याच्यासाठी काय प्रिकॉशन घेता? SRT अल्ट्रा मॅरेथॉन कडे येऊयात आपण. त्याला ऑर्गनाईज करण्यासाठी जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही पहिल्या वर्षी 50 प्रत्येक जण मुलं घेऊन आला. बरोबर. दुसऱ्या वर्षी आम्ही ठरवलं की 100 मुलं आणायची प्रत्येकाने. मी 100, माझे मित्र घेऊनच यायचे काही. तर आम्ही जे 6-7 जण आहोत प्रत्येक जण आपापले 100 मित्र घेऊन येतात आणि प्रत्येक ठिकठिकाणी आम्ही आमचे 3-3, 4-4 जण आम्ही दर 500 मीटरला आम्ही लावलेलं असतं. म्हणजे उभे असतात किंवा मग त्यांना सपोर्ट करत असतात, त्यांना चिअर करत असतात. आणि तिथं काय होतं, आम्ही दर 5 किलोमीटरला एक वॉकी टॉकी आमची कंपल्सरी असते. 3 किलोमीटर, 5 किलोमीटर अशा आम्ही जवळपास ह्या अख्ख्या रूट वरती आम्ही 50 वॉकी टॉकीज असतात आमच्या. ह्या 50 वॉकी टॉकी मधनं कम्युनिकेशन हे सगळ्यात महत्वाचा मधला दुवा आहे. आपल्याला कुठलीही घटना घडली त्याची इमिजिएट फर्स्ट रिस्पॉन्स त्यांनी कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. माझ्या इथनं उदाहरणार्थ माझ्या इथनं आता 7 वाजलेले सकाळचे, माझ्या इथनं 25 रनर्स पास झालेले आहेत असं त्यांनी सांगायचं वॉकी टॉकीवरती. त्या सगळ्यांना मग ते कळतं हा आता मॅरेथॉन आता इथनं तो त्याचं नाव सांगणार, तो कुठल्या पॉइंटला सांगणार आणि माझ्या इथनं एवढे रनर्स पास झालेले आहेत. त्याच्याने काय झालं ना, कम्युनिकेशन आमचं वाढत गेलं. बरोबर. आम्ही हळूहळू त्याच्यामध्ये कम्युनिकेशन मध्ये दुरुस्त्या करायला लागलो. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ज्याला म्हणतो, थोडक्यात बोलणे आणि योग्य बोलणे आणि व्यवस्थित बोलणे, टाइम वेस्ट न करता. बरोबर. तर हे कम्युनिकेशन मुळे काय व्हायला लागलं, आमचं कोऑर्डिनेशन नियोजन करण्याचं व्यवस्थित झालं. त्यामुळे कोण कुठं पडलेलं आहे, दर पडलेला आहे किंवा कोणाला इजा झालेली आहे, कोण हरवलेला आहे, तर ह्या गोष्टी कम्युनिकेट व्हायला लागल्या आणि त्यामुळे आम्हाला असे मेजर प्रॉब्लेम्सच आम्हाला कुठं आलेले नाहीत. राईट. त्यामुळे हे आणि अर्थात आपण कुठलाही माणूस ह्याच्यामध्ये उतरू शकत नाही. त्याला त्या गड किल्ल्यांची माहिती पाहिजे. बरोबर. त्याला रानावनात फिरण्याची माहिती पाहिजे, एकटा दुकटं उभं राहण्याची माहिती पाहिजे की बाबा तिथं रानात जंगलामध्ये बिबटे, साप, डुकर, हरणं, रान जनावर काही असू शकतं. बरोबर. कोल्हात पण येऊ शकतो, लांडगा येऊ शकतो, तरस येऊ शकतं, असंख्य जनावर तिथे येतात. एखाद्या वेळी गावा पण येऊ शकतो. त्यावेळी काय करणार, मग ते अनुभवी मुळातच त्यांच्या अनुभवीच आम्ही ती मित्र परिवाराला आम्ही तिथे उभं करतो. बरोबर. आणि त्यामुळे काय झालं ना की रिस्क ज्या आहेत त्या बऱ्यापैकी मिनिमाइज झाले. बरोबर. होतात प्रत्येक इव्हेंटमध्ये काही ना काहीतरी कोणाला दुखतं, लागतं, हरवतोच कधी कधी, त्याला शोधून आणायचं काम ते आपलं करावं लागतं. पहिल्याच वर्षी आम्हाला त्याचं प्रचिती झालेली होती. नागफणी म्हणून सिंहगडाच्या नंतर एक डोंगर आहे आणि नागफणी उतरलो की आपण राजगडच्या दिशेने जातो, जळगाव लागतं पलीकडे. नागफणी आहे ना, म्हणजे सगळ्यात आतापर्यंत सगळ्यांनाच भीतीच वाटते त्या पोर्शनची. तो एरिया आहे ना नागफणी, त्याला ते विंझरची गावचे लोक उरसळीचा डोंगर पण म्हणतात. ती रिज आहे ना अक्षरशः म्हणजे आयसोलेटेड आहे. म्हणजे तिथं निर्मनुष्य ती रिज आहे, तिथं कोणी जात नाही. आणि त्यामुळे तिथं त्या पावसाळ्यामध्ये धोधो पाऊस पडले नाही, तिथं गवत, कारवी फार मोठ्या प्रमाणात उगवते
आणि तिथं थोडंसं कटिंग करावं लागतं, साफसफाई करावी लागते आम्हाला, दरवर्षी करतोच. आणि घसरण पण खूप असते पावसामुळे. ते डोंगर आहे ना असा तो ढासळत चाललेला आहे. पण आता आम्हाला पर्यायच नाही दुसरा मार्ग, तोच मार्ग आहे. त्यामुळे आम्हाला दरवर्षी आपण थोडं थोडं परवानगी घेऊन पुरातत्व विभागाची, वन विभागाची, की बाबा आम्ही थोडी साफसफाई करतो. बरोबर. तर ते आम्हाला परमिशन देतात, ते त्यांची पण माणसं देतात. मग त्यांना घेऊन जावा, मग काय माहितगार नसेल तर ते आम्ही एकत्र ते साफसफाई करतो. पहिल्या वर्षी आम्हाला एक फिमेल रनर होत्या मुंबईच्या, थोड्याशा सिनियर होत्या त्या, आय थिंक 50+ असतील त्या. तर त्यांना नागफणी उतरायला फार त्रास झाला. उतरायला ना ते असं घसरगुंडीच आहे. ओके. मी ज्या वेळी गेलेलो नागफणीला मी पडलेलोच आहे. म्हणजे पडतो. ते काय त्या जागेचं मला माहित नाही, पण प्रत्येक जण तिथनं पडतोच. म्हणजे एकदम एक्सपर्ट रनर आहे ना तो पण हे होतो असं 100 मीटरचा असा स्टीप उतारे, ग्रेडियंट खूप, म्हणजे अँगल जो असतो ना तो खूप शार्प अँगल. बरोबर. मग पडतोच तिथं, धरायला काहीच नाही, ना कारवी ना गवत काहीच नाही. आणि पहिल्या वर्षी त्या एक मॅडम ज्या होत्या, ज्या मुंबईच्या, त्यांना ते बघूनच त्यांना घाबरायला लागले. बरोबर. त्या म्हटल्या मला इथनं परत माघारी जायचं सिंहगडला. त्यांना ऍक्च्युली राजगडच्या दिशेने जायचं. ते म्हणलं मी उतरूच शकत नाही, तुम्ही काय करायचं ते करा, मला इथनं परत मागे घेऊन जा. बरोबर. आता आम्ही तर सगळे मॅरेथॉन ऑर्गनाईज करतोय. खरंय. आता ह्यांना काय, मग ते वॉकी टॉकीवरनं आम्हाला 2 आमचे स्वयंसेवक होते टीम मधले मेंबर, त्यांनी सांगितलं असं ते मॅडम कॉपरेट करत नाही, आम्ही त्यांना म्हणतोय आम्ही हात देतो, तुम्हाला घेऊन येतो, ते ऐकायलाच तयार नाहीत. मग आम्ही अँब्युलन्स पाठवली. मग अँब्युलन्स तिथं खाली पायथ्यापाशी त्या डोंगराच्या गेली, विंझरच्या. तिथनं आम्ही आमची परत अजून माणसं 10 जण पाठवली आम्ही. मग त्यांची माणसाची साखळी केली आणि त्यांना म्हटलं आता तुम्ही ह्यांना दरद खाली या. त्या वर्षी आम्हाला अनुभव आला की ह्या अशा गोष्टी होऊ शकतात. बरोबर. आता ती अर्थात आपण सगळ्यांचं ते इंडेम्निटी साईन करून घेतोच की मी माझ्या रिस्कवरती येतोय, पण अशी सिच्युएशन काही येऊ शकतात. असं म्हणू शकत नाही ना बाबा तू फॉर्म भरून दिलायस, नाही ना म्हणू शकत. ऑर्गनायझर असं नाही म्हणू शकत. नाही, त्यामुळं जबाबदारी आहे ती. शेवटचा माणूस, पहिला माणूस तर पहिला येतोच हो, पण शेवटच्या माणसाची जास्ती काळजी करायची असते. बरोबर. म्हणून हे मॅडम त्या राहिलेल्याच होत्या, एकट्याच शेवटच्याच होत्या. बरोबर. त्यांना खाली आणण्यामध्ये आम्हाला फार कष्ट लागले. मग तिथं आम्ही दुसऱ्या वर्षीपासून ठरवलं की इथं कंपल्सरी 10 ते 15 जण आपलीच ठेवायची. बरोबर. असं कोणाला वाटलं तर त्याला हेल्प करायची. आणि तिथं 2 रोप्स लावायच्या, 2 दोऱ्या. त्याच्याने काय झालं, मग जिथं 10 मिनिटं लागायचे खाली उतरायला, तो 10 सेकंदातच खाली उतरायला. 10 सेकंदात तो नागफणी तो खाली उतरतो. बरोबर. कॉन्फिडेंटली. आणि तो त्याचा जो स्पीड असतो, मोमेंटम असतो त्या पळायचा, त्याच्यामध्ये तो येतो. ते सिम्प्लिफाय करत गेलो. बरोबर. त्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण रिस्क मिनिमाइज केल्या. बरोबर. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ठेवलं. आजही आम्ही आहे ना एक सुद्धा रनर म्हणजे असा ठेवलेला नाही की तो मिस झालेला आहे किंवा हरवलेला आहे. त्याचं आपण काय करतो, शेवटी जी यादी असते आमच्याकडे, हे एवढे रनर आहेत, तो त्याचा टायमिंगला दिसत नाही ना, आम्ही त्याच्या घरच्यांना फोन करून, त्याचा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर पण असतो, त्यांना फोन करून विचारतो ही व्यक्ती घरी पोहोचलेली आहे का. मग ते घरी पोहोचलेली असते, फक्त त्यांनी आम्हाला कळवलेलं नसतं. मध्येच मॅरेथॉन सोडून गेलेले पण असतात काही, हे सर्वत्र होऊ शकते. पण आपण ती खात्री करण्यासाठी ही काळजी घेतो. बरोबर. असं आहे. आणि मग आता हे 5वं वर्ष ना, जवळजवळ 6 वर्ष झाली. 8 वर्ष. 8 वर्ष झाली. आता मग त्याच्यात आपला एक मुद्दा की लिंगाणा काय ऍड केला. आता ह्या म्हणजे SRT अल्ट्रा मॅरेथॉन 5 वर्ष झालेले होते. 5 वर्ष म्हणजे त्याचा आकडा वाढत गेला. पहिल्या वर्षी 220 रनर आली. बरोबर. दुसऱ्या वर्षी 350 रनर आली. तिसऱ्या वर्षी 450 रनर आली. चौथ्या वर्षी 800 रनर आले. 5व्या वर्षी काय झालं, कोविड होतं. पण कोविडच्या वेळी असं झालं की आम्हाला कधीच परमिशन नाकारली गेली नाही, एकदा सुद्धा. कारण बरेचसे मॅरेथॉन्स ऑल इंडियामध्ये झालेलेच नाही. बरोबर. त्या कोविडच्या 2-3 वर्षात ज्या वेळी शिथिल व्हायचे ना नियम, त्यावेळी ती विंडो नेमकी SRTच्या वेळी यायची. सिंहगड पीक मात्र 2दा नाही झाली. कोविडच्या त्या जूनच्या टायमिंगला ना ते असं निर्बंध जास्त होतात. बरोबर. मग ते रुग्ण वाढायचे वगैरे. बरोबर. क्वारंटीनची प्रोसेस, त्यामुळं सिंहगड पीक ट्रेल 2दा नाही झाली.
SRT ला मात्र कधीच बाधा नाही आली. बरोबर. मग ते 5व्या वर्षी काय झालं, डायरेक्ट 1550 रनर झाले, कारण इव्हेंटच नव्हता कुठंच. हा. ते म्हणजे ते लोक तुटून पडले अक्षरशः. बरोबर. कशी काय असं ना मॅरेथॉन काहीतरी आहे, हा. आम्ही जाणार तिथं पळायला. ऑर्गनाईज करताना किती तुमच्या नाके लावले असतील तुमच्या डोळ्यात. 1550 रनर भारतामध्ये अजूनही माउंटेन ट्रेल मध्ये एवढा आकडा कोणीच नाही गाठलेला. SRT अल्ट्रा एकमेव मॅरेथॉन आहे. पण आता तर मी पुणेकरांकडे येतो. हा. पुणेकरांनी 3ऱ्या वर्षीपासून आहे ना मात्र डोक्यावरती घेतली मॅरेथॉन. इतकं प्रेम दिलं पुणेकरांनी की मग त्यांना लक्षात आले की बॉस तो शिवाजी महाराज आहे आणि आपल्याला एक करायचंय महाराजांच्या प्रेमापोटी. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, त्यांना त्यांचे मित्र पण सांगायला लागले की अरे हम तो पुणे में आते, हम तो आउटसाइड से आते, आप क्यों नहीं आ रहे इधर? बरोबर. असं त्यांना ते गमती जमतीने चिडवायचे. ते मला खूप रनर्सने सांगितलं, आम्ही आमच्या इथल्या मित्रांना सांगतो, मग ते पण म्हणतात हा बाबा ह्याच्यामुळे मी इथं आलेलो म्हणून. असं हे घडलेलं आहे. पुणेकरांनी आता इतकी ऍक्सेप्ट केलेली आहे की पुणेकरांच्या घराघरचा विषय रनर्स जे आहेत, बरोबर, घराघरातला विषय झालेला आहे SRT. आणि प्रत्येक जण म्हणतो की माझं टार्गेट आहे कधी ना कधी आयुष्यामध्ये SRT एकदा तरी करायची. मग 5 वर्षांच्या वेळी असं झालं की रनर्सकडनं आलं की आता हे 53 किलोमीटर आता बास, आता आम्हाला वाढवा, एक चॅलेंज आम्हाला हवी आहे. मग ते म्हणाले की तुम्ही काही करा, कुठलंही परत आहे तसंच रिटर्न पाठवा. म्हणजे सिंहगड राजगड तोरणा राजगड सिंहगड उलट परत पाठवा आम्हाला, आमची काही हरकत नाही, पण अंतर वाढवा. आता आम्ही आता हे करून झालेले. बरोबर. कारण बरेच रनर दरवर्षी येतात नितीन, खूप चॅलेंजिंग पाहिजे अजून. हा, तर हे चॅलेंजेस जवळपास आम्हाला एवढा मोठा भडीमार झाला चॅलेंज त्या वाढवायचा. जवळपास 250-300 लोक आम्हाला मागच लागलेले होते. प्रत्येक मेंबरला, प्रत्येक आमचे जे ट्रस्टी जे आहेत, बरोबर, त्यांच्याशी निगडीत झालेले होते. बरोबर, लोक एकमेकांना ओळखतात आता. मग त्या ह्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की आगळं वेगळं करायचं. मग लिंगाणाच्या आम्ही दिशेने गेलो. तोरणा उतरला की गिळगणी, म्हणजे लिंगाणा तोरणा उतरलं की भट्टी लागतं. भट्टी गाव नंतर गिळगणी नंतर हरपूड नंतर मोहरी, आणि मोहरी नंतर ती एजच आहे ती आपली. मग तो घाटमाथा येतो. घाटमाथा मध्ये इथला जो जवळचा भाग आहे तो रायलिंग पठार म्हणतात. तर रायलिंग पठार त्याचं नाव असं का, समोर रायगड आहे आणि बाजूला लिंगाणा आहे, तो रायगड लिंगाणा. ते रायलिंग पठार, ते पठार आहे, तिथून ते दोन्ही दिसतात. तर ते रायलिंग पठार पर्यंत आम्ही जाऊन आलो. परत युटर्न मारून परत तोरण्याच्या तिथे आलो. असा एक रूट आम्ही डिसाईड केला की 100 किलोमीटर्स होतंय ते आता. आणि त्याचे मग ते एलिव्हेशन पण खूपच आहे ते. बरोबर, 3800 मीटर्स एलिव्हेशन, म्हणजे जवळपास खूपच, म्हणजे 10,000 फुटाच्या आसपास ती चढाई होते. मग त्याला 24 तासाचं पण दिलं, ड्युरेशन दिलेलं आहे. आता 53+ चे नंतर जे आहे ते माझ्या मते 96-97 किलोमीटर होतं ते. पण त्याची जी चॅलेंज आहे ती एक अशी आहे की ती अंधारात करायचं तुम्हाला. म्हणजे संध्याकाळी 6च्या नंतर परत 12 तास ऍड केले, म्हणजे सकाळी 6 पर्यंत दुसऱ्या दिवशी. ती चॅलेंज फार डिफिकल्ट आहे. रस्ता काही डेंजर नाहीये, जंगल आहे पण रिस्की झोन नाहीये, कुठं खाली पडायचं, दरीमध्ये पडायचं काही चान्सेस नाहीयेत. या जंगलातनं जायचं. एक त्याच्यातली मेजर चॅलेंज नाईट, अंधारामध्ये करणं. मग त्याचं ते डिफिकल्टी वाढतेच ऑटोमॅटिक. बरोबर, कारण विचार करा, तुम्ही अंधारामध्ये एकटे, कोणीच नाही तुमच्यासोबत, रनर नाही, को रनर नाही, व्हॉलेंटियर पण नाही, आणि तुम्ही अंधाऱ्या जंगलातनं तुम्ही जाताय, निर्मनुष्य ठिकाणी, तिथं वस्तीच नाहीये तिथे बिलकुल. ती चॅलेंज तुमची स्वतःशी झुंज येते. खरंय, निसर्गाच्या एलिमेंट्स जेवढे एलिमेंट्स आहेत, मग ते किडे असू देत, झाडं असू देत, हिंस्त्र जनावर असू देत, अंधार असू दे, काळही काही होऊ शकतो. हा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अनसर्टन्टी मध्ये सर्टन्टीकडे जाणं. करेक्ट. मग त्या ह्याच्यामधनं तुमचा माइंड गेम सुरू होतो. बरोबर, फिजिकल तर असतोच, पण ती मेंटल तुमचा गेम ऍक्च्युअली सुरू होतो. आणि त्याचा टफनेस आहे ना, तो खूप महत्वाचा असतो. तिथे तुमची ट्रेनिंग किती आहे, तुमची निर्भयता किती आहे तुमची. बरोबर. मग हे जे चॅलेंजेस आहेत ह्याला तुम्हाला पार करायचे. आणि
अर्थात व्हॉलेंटियर्स असतातच हम्म. आपल्या सगळीकडे. आपण रात्रीची रिफ्लेक्टिव्ह मार्किंग करतो आपण, बरोबर. म्हणजे टॉर्च त्यांना पण कमी. तुम्हाला पण त्यामुळं तयारी पण डबल करायला लागली ना खरं तर. तयारी डबल ना, म्हणजे डबल ड्युटी झाली ना आमची. हो. सिंगल ड्युटी 12 तासांची असते, तर आमची सगळ्यांची डबल ड्युटी झाली ती. आणि व्हॉलेंटियर्स असतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तर रिबिन्स आम्ही जे मार्किंग करतो तर त्याला आम्ही रेडियम लावावं लागतो. बरोबर. मग रेडियम जसं हेड टॉर्च दिसला की तो रेडियम दिसत दिसत बस. त्याला फॉलो करायचं. बरोबर. इतकं बरोबर. सोपं आपण त्यांना केलेलं करून आहे. दिलेलं आहे ते. मग पहिल्या म्हणजे 6व्या वर्षी, 5 वर्ष झाले, बरोबर. 6व्या वर्षी SRTL 100 रूट डिक्लेअर केला. अख्ख्या ट्रेल रनिंगच्या जगतामध्ये ना भारताच्या एक वेगळंच वातावरण तयार झालेलं होतं की हे आगळा वेगळा रूट तयार झालेला आहे. बरोबर. जो ऑलरेडी गोल्डन रूट आहे, सुवर्ण रूट आहे, जो आहे, हो. सुवर्ण मार्ग आहे सिंहगड राजगड तोरण्याचा, त्यामध्ये लिंगाणा जे प्राचीन काळातलं हे होतं, म्हणजे तुरुंग होतं, हो. ते तुरुंगचं दर्शन करून रायगड समोर पाहून मागे यायचं. हे ज्या रायगडावरती शिवाजी महाराज छत्रपती झाले, बरोबर. स्वराज्याची राजधानी होती ती, बरोबर. त्या रायगडचं दर्शन घेऊन आपल्याला यायचंय. ते त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी साध्य पण होतात मॅरेथॉनच्या. म्हणजे सिंहगड हे एक मैत्रीचं प्रतीक आहे, एक त्यागाचं प्रतीक आहे, शौर्याचं प्रतीक आहे. परत राजगड जो आहे तो शिवाजी महाराजांचे सगळे मेन जे युद्ध आहेत, प्रमुख युद्ध आहेत, त्या सगळ्या स्वाऱ्या ज्या आहेत त्या राजगडावरनं झालेल्या आहेत. बरोबर. 25 वर्ष आयुष्य घालवलेले महाराजांनी त्या गडावर. बरोबर. आणि तोरणा जे आहे ते पहिलं किल्ला त्यांनी स्वराज्याचं घेतलं. तोरण ज्याला म्हणतात, बरोबर. गरुडाचं घरटं येते, सगळ्यात उंच किल्ला पुणे जिल्ह्यातला, त्याचं एक वेगळं महत्व आहे. म्हणजे महाराजांच्या आयुष्यातली पहिली पायरी बरोबर. ही तोरणा. तर ते आणि लिंगाणा म्हणजे स्वराज्याचं तुरुंग, बरोबर. आणि समोर दिसणारं दर्शन जे आहे रायगड, हे असं एक अनोखा तो रूट तयार झाला. आणि लोक म्हणजे रनर्सनी यांना पहिल्याच वर्षी 100 रनर झाले. त्याला आम्ही चाट पडलो, आम्हाला वाटलं 20-25 रनर येतील. बरोबर. म्हणजे ठीक आहे, मागण्या करणं आणि अस्तित्वात स्वतः उतरणं. बरोबर. मी मागणी काही करू शकेल, पण ते मी करणार आहे का, तो प्रश्न आहे. नाही, खरंय. मग ती उतरले लोक, 100च्या पेक्षा जास्त आले आणि 70% फिनिशर रेशिओ झाला, म्हणजे कम्प्लीट करणार. हा, तर तो भारतामध्ये ना एवढं फिनिशर रेशिओ नाहीये 100 किलोमीटर. बरोबर. पण हा आपण त्यांना सोयीस्कर करून दिला आणि तितकंच पद्धतीचा त्याचा थ्रिल पण आहे. थ्रिल पण आहे. आणि त्याचं जो फिनिश करण्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते फार मोठं आहे. आणि त्याला आपण ते 100 किलोमीटर वेळेमध्ये 24 तासामध्ये पूर्ण केल्यानंतर आपण त्याला एक स्पेशल बक्कल देतो, ते दाखवायचे मला तुम्हाला. येस. तर हे एक बक्कल आहे, वा. फिनिशर्स बक्कल त्याला म्हणतात. हे असं बक्कल आहे मित्रांनो, आणि फिनिशर्स बक्कल. हे बक्कल ऍक्च्युली जर तुम्ही नीट पाहिलं तर ह्याला पेन लूप आहे. बरोबर. तुम्ही ह्याला रितसर तुम्ही आपल्या बेल्ट जो असतो लेदरचा बेल्ट त्याला लावू शकता आणि हे तुम्ही रोज घालू शकता की बाबा मी अचिव्हमेंट. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गड किल्ले धावून 100 किलोमीटर पूर्ण केलेले रोज तुम्ही सांगू शकता. नाहीतर मेडल पण आपण देतो, ते अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचंच मेडल आहे ते. बरोबर. तर हे अशा पद्धतीचं मेडल आपण त्यांना देतो, युनिक मेडल आहे ते. सो हे मेडल तर आपण देतच असतो, फिनिशरला देतो. हा. पण मेडलचं कसं आहे ना की आपल्या घरी आपण ते नॉर्मली मेडल रॅक असतो किंवा कोणी कुठेतरी त्यांचं शोकेस असतं, तिथं ते लावलेलं असतं. बरोबर. राईट. तिथं त्या रनर शिवाय किंवा त्याच्या कुटुंबाशिवाय कोणी जात नाही. बरोबर. पण बक्कल जे आहे तो जगाला दाखवू शकतो खरंय की मी हे केलेलं आहे. आणि त्यामुळे हे बक्कल तितकं महत्वाचं झालेलं आहे. भारतामध्ये ही एकमेव आपली स्पर्धा आहे की जी हे बक्कल अशा पद्धतीचं त्याला रिवॉर्ड म्हणून देतो. आपण कुठल्याही पद्धतीचं प्राइज मनी देत नाही रनरला. ह्याच्यामध्ये म्हणजे इतर मॅरेथॉनला हजारो लाखो रुपयाचे बक्षिसं असतात. बरोबर. आपण कुठल्याही प्रकारचं बक्षीस देत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं मेडल हेच त्याचं बक्षीस आहे. आणि ते प्रचंड इमोशन्स म्हणजे भावनिक होऊन ते हे मेडल स्वीकारतात, नतमस्तक होतात, पाया पडतात आणि
हे घेऊन जातात घरी. सो हे खूप स्पेशल आहे. त्यामुळे पैशाची याच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. कारण की जो करतो ना हे फिनिश ही स्पर्धा वेळेमध्ये, त्यालाच ह्याची किंमत माहिती काय. बरोबर. ही मी छत्रपती शिवाजी महाराजांना गळ्यामध्ये माझ्या हृदयाच्या जवळ मी घेऊन चाललेलो आहे. राईट. तर ही जी 100 किलोमीटरची एक अनोखी स्पर्धा झाली ह्या दोन कारणांमुळे, की मेडल तर सगळ्यांनाच देतो आपण 11-53, 100ला पण देतो. हा. पण बक्कल हे भारतामध्ये आपल्याशिवाय अजून तरी कोणी रिअल बक्कल ज्याला म्हणतो बरोबर. ते कोणीच देत नाही. हे युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये ह्याचं फार मोठ्या प्रमाणात दिलं जातं. 100 किलोमीटर अंतराला, छोट्या अंतरांना देत नाही. 100लाच दिलं जातं. 100 किंवा 100 माइल्स, 200 किलोमीटर, 250 किलोमीटर अशा ज्या स्पर्धा आहेत त्यांनाच हे बक्कल दिलं जातं. वा, मस्त डिस्कशन आणि तुम्हाला गोलगप्पामधून खूप खूप शुभेच्छा. अशीच उत्तरोत्तर आपली शिवाजी महाराजांच्या ठाई सेवा होऊ, हीच I know. आमच्याकडून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. मी एक छोटासा मुद्दा राहिला माझा. हा. आपण ऍथलीट ट्रेनिंग प्रोग्राम पण घेतो, ज्याच्यामधून जे रजिस्टर करतात तर त्यांच्यासाठी आपण पुण्यातले काही नामांकित कोचेस आहेत. हा. योगेश सानप, आनंद कचरे, आनंद हातवळणे, चैतन्य वेल्हाल, अशी अनेक रनर्स आहेत, पल्लवी वाकोडे, असे अनेक रनर्स आहेत की ज्यांच्याकडून आपण त्यांना माहिती दिलेली की ट्रेल रनिंग काय करावं लागेल, पोल्स कसे वापरायचे, हायड्रेशन बॅग कशा वापरायच्या, किंवा मग ट्रेल रनिंगचं गिअर काय काय असतं, तुम्ही हार्ट रेट कसा असला तुमचा कंट्रोल झाला पाहिजे, एलिव्हेशन तुम्ही कशी ट्रेनिंग केली पण पाहिजे. मी इथं थांबवतो ऍक्च्युली की आपण हे पुढच्या पॉडकास्ट मध्ये पण घेऊ शकतो खरं तर, की खूप छान पद्धती आणि डिटेल मध्ये घेऊ की बाबा SRTL ची तयारी कशी करणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं असं नाही की बाबा SRTL ला रजिस्टर केलं आणि गेलं. हा हा तर आता मित्रांना कळलंच असेल की बाबा हे एवढं सोपं नाहीये. नाही, खरं. तर नेक्स्ट पॉडकास्ट आपण घेऊ की याच्यामध्ये तयारी कशी करायची SRTL. नक्कीच तो एक वेगळा विषयच आहे आणि ऑब्व्हियसली त्याच्यातून एक परिपक्व मनुष्य कसा होऊ शकतो हा त्याचा एक तो प्रयत्न आहे. वा. तर इथं आपण थांबतोय. धन्यवाद सर. येस.